नमस्कार. आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते ISPL 2 सीझन 2 चे सिलेक्शन झालं. काही खेळाडू सिलेक्ट झाले आणि बरीच मोठी नावं या सिलेक्शन पासून वंचित राहिली. पण ह्यात एक नाव जोडलं गेलं आणि बाजी मारली अलिबागच्या आर्यन खारकरनी. आपण त्याला ISPL सीझन 2 मध्ये एक नवोदित प्लेयर म्हणून खेळताना पाहणार आहोत. अलिबागमध्ये सर्व गावांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. त्यापैकी थळ आणि नवगाव या दोन गावांची कामगिरी परिणामकारक आहे. त्यातल्या थळ गावचा हा खेळाडू म्हणजेच आर्यन खारकर. नमस्कार आर्यन, थँक्यू व्हेरी मच मला भेटण्यासाठी. मला सांग, ISPL एवढी मोठी स्पर्धा तू खेळायला जाणार आहेस हैदराबाद संघाकडून. तुला कल्पना होती की म्हणजे तू ISPL ला सिलेक्ट होशील किंवा काय विचार केला होता जेव्हा फॉर्म भरला होतास तेव्हा? कल्पना तर नव्हती, कारण की 30 लाख मुलांनी फॉर्म भरलेला पूर्ण इंडियातून. तर त्यामध्ये फक्त 390 प्लेयर्स खेळणार होते. तर मनात एक आपला चांगला गेम आहे म्हणून भरले, अंडर-19 म्हणून. तर अलिबाग मध्ये पहिली ट्रायल होती. ओके. पण मला एक सांग की आर्यन, अलिबाग मधून एखादा प्लेयर सिलेक्ट होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची सुद्धा आहे अलिबागकरांसाठी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. पण तुला कोणी हेल्प केली, म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी जी वाट होती ती कशी होती ते सांग. वाट म्हणजे पहिलं तर अलिबागमध्ये अशी चर्चा झाली की चित्रलेखाताई पाटील अलिबागमध्ये ISPL चा कॅम्प भरवणार आहेत. ओके. तर फॉर्म ती पूर्ण कमिटी आली, ISPL कमिटी, कोर कमिटी अलिबागमध्ये आले. तर अलिबागमध्ये तिकडे अलिबागमध्ये क्रिकेट अकॅडमी आहे, तिकडे त्यांनी ट्रायल घ्यायचं ठरवलं. तर ट्रायल फी होती 1200 रुपये. तर ती सर्वांनाच भरणं शक्य नव्हतं. तर अलिबागचे चित्रलेखाताई पाटील आहेत, त्यांनी सर्वांना मोफत केलं. ते म्हणजे 100 जणांना मोफत केलं 3 तालुक्यात. त्यामुळे सर्वांना फॉर्म भरता आले आणि खूप जण आले ट्रायलला. काहीकांचा परफॉर्मन्स चांगला झाला, काहीकांचा चांगला नाही झाला. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला ते पुढच्या ट्रायलसाठी गेले. मला इथे हे नमूद करावं असं वाटतंय प्रेक्षकांसाठी की चित्रलेखाताई पाटील यांनी हा पुढाकार घेतला, कारण अलिबाग मधल्या मुलांना सर्वांनाच ते जी फीज होती सिलेक्शन ट्रायल साठी, जी रजिस्ट्रेशन फीज होती ती सर्वांनाच भरणं पॉसिबल नव्हतं आणि त्यामुळे पहिल्या 100 मुलांसाठी ती फी माफ करण्यात आली आणि चित्रलेखाताई पाटील यांच्याकडून ही ट्रायल आणि हे रजिस्ट्रेशन झालं. त्यामुळे ह्या मुलाला पुढे वाव मिळाला हे मी म्हणत आहे. आता मला एक सांग आर्यन, तू रायगड प्रीमियर लीगला सुद्धा पारितोषिक घेतलं. काय पारितोषिक होतं ते? उत्कृष्ट गोलंदाज बाईक मिळाली मला. क्या बात आहे. कुठची बाईक मिळाली? हिरोची होती. मला एक सांगायचंय किंवा विचारायचंय, जेव्हा तुला बाईक मिळाली तेव्हा तुझ्याकडे लायसन्स होतं का? नाही, माझं वय 17च होतं तेव्हा. म्हणजे या मुलांनी ज्या वेळेला त्याच्याकडे लायसन्स नव्हतं, म्हणजे त्याच्या वयापेक्षा मोठी कामगिरी करून दाखवली. हे जास्त महत्वाचं आहे. आर्यन, फॅन्टॅस्टिक. रायगड प्रीमियर लीग मध्ये कुठच्या फलंदाजांना तू गोलंदाजी केलीस? सूरज पाटील असेल वाघेवलीवाड्याचा, तर अभिजित ठाकूर, पंकज जाधव. यावेळी पंकज जाधव, मागच्या वेळी पंकज जाधव कर्णधार होता माझा. ओके. यावेळी पंकज जाधवची विकेट काढली. अर्षद पेंडारी. ओके. अजून बरेच होते. संदीप पाटील पप्पू, त्याची विकेट काढली मी. ओके. मला एक सांग, योगेश पेंडकरला गोलंदाजी करायला आवडेल की कृष्णा सातपुतेला, किंवा कोणाची विकेट काढायला आवडेल? कृष्णा सातपुतेची विकेट काढायला आवडेल. टाकलीस कधी कृष्णाला बॉलिंग? ओके. योगेश पेंडकरला टाकलीस? टाकली. क्या बात आहे. आउट केलंस योगेशला? केले. ओके. मुंबईतल्या कुठच्या खेळाडूला गोलंदाजी केलीस? सुमित ढेकले. ओके. आणि फरदीन काझी. ओके. हे जे स्वप्न तू पाहत आहेस ISPL खेळण्याचं आणि आता खेळशीलच म्हणा, मला सांग, घरातून तुला किती सपोर्ट मिळतो क्रिकेट खेळण्यासाठी? खरं तर घरून सपोर्ट होता म्हणून मी इथपर्यंत आहे. कारण की गावात असं कोण नाही की माझ्या वयाचं तरी एवढं क्रिकेट खेळतं. कारण की घरची परिस्थिती एवढी पण चांगली नाही. घरचे कधी बोलले नाही की तू चल क्रिकेट नको खेळू, काय सारखं क्रिकेट, तू जॉब कर किंवा कुठे कामाला जा.
घरचे नेहमी सपोर्ट करत राहिली की खेळ क्रिकेट, तू चांगला खेळतोस तर खेळ, काहीतरी करशील तू, आम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे त्यांनी खेळून दिलं मला क्रिकेट. घरात कोण कोण असतं? आई, वडील आणि माझा मोठा भाऊ. ओके. आई वडील काय करतात? मच्छी साफ करतात समुद्रावर. ओके. म्हणजे तुमची स्वतःची बोट आहे? नाही नाही, जी मच्छी येते बोटीने ती सप्लाय करतात इथे तिथे बैलगाडीने. ओके. म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून आर्यन. त्यामुळे कधी भीती वाटते, दडपण येतं? दडपण असं काय नाही, त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे तर होतं सर्व चांगलंच. मोठा भाऊ काय करतो? तो त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलंय, तो जॉबला आहे पुण्याला. अलिबागमध्ये एवढी गावं आहेत आणि सगळ्या गावांमध्येच क्रिकेट खेळलं जातं. तुझा अलिबाग मधला आवडणारा खेळाडू कोण? अक्षय पाटील, मोन्या. आणि ज्या गावातून तू येतो स्थळ, त्या गावातला आवडता खेळाडू कोण? सुमेध पत्रे, सुमेधात. तू लेदर बॉल सुद्धा खेळतोस. कुठल्या कॉलेजला आहेस तू? जनता शिक्षण मंडळ, JSM. आणि कुठच्या डिव्हिजनला आहेस, कुठच्या क्लासला आहेस? A डिव्हिजनला, 13वी. आणि कॉलेजसाठी क्रिकेट खेळतोस? खेळतो. काय करतोस? बॉलिंग. फास्ट बॉलिंग की फास्ट बॉलिंग? नवीन बॉल टाकतोस? लेदर बॉल क्रिकेट मधली जी आता सिरीज चालू आहे इंडिया ऑस्ट्रेलिया, ती पाहतोस की नाही? नाही पाहत. ओके. लेदर बॉल क्रिकेट मधला आवडणारा क्रिकेटपटू कोण? विराट कोहली. काय आवडतं विराट कोहली बद्दल? विराट कोहली बद्दल म्हणजे त्याचं जे फिटनेसपणा किंवा त्याचं म्हणजे जे ग्राउंड मध्ये त्याचं अटेन्शन असतं की मॅच जिंकण्याचं, म्हणजे एकदम क्रोधितपणा, मॅच सोडत नाही कधी, ते आवडतं. तू गोलंदाजी करतोस, तू पहिल्या 2 ओव्हर टाकायला तुला आवडतं की शेवटच्या 2 ओव्हर टाकायला आवडतं? शेवटच्या 2 ओव्हर. का असं? डिपेंड करायला आवडतं. चॅलेंजेस आवडतात तुला असं म्हणतोस तू. कुठच्या पद्धतीची गोलंदाजी तू करतोस आर्यन? मी फास्ट बॉलर आहे. फास्ट बॉलिंग आणि ऑफ ब्रेक, ऑफ कटर आणि स्लोवर वन. यॉर्कर टाकतोस की गुडलँड, शॉट ऑफ गुडलँड टाकायला आवडतं? यॉर्कर टाकायला आवडतं. काय वय होतं जेव्हा तू प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरू केलंस? प्रोफेशनल टेनिस क्रिकेट मी 9वी पासून सुरू केलं. साधारणतः 16 वय असेल, 16. कोण तुला घेऊन गेला बाहेर खेळण्यासाठी? पहिलं मी समुद्रावर खेळायचो, मग समुद्रावर खेळता खेळता असंच गावात अप्रेश कोत त्यांची एक टीम आहे, थलेश्वर थल, छोटी टीम आहे. तर त्या टीमनी मला बघितलं, त्या टीमनी मला खेळण्याची संधी दिली पहिली. त्यांनी संधी दिली, मी खेळायला लागलो अलिबागमध्ये छोट्या छोट्या टुर्नामेंट. तेव्हा मला लोक ओळखायला लागली थोडंफार. मग नंतर त्यांच्यात मी खेळलो 2 वर्ष. मग मला प्रकाश आलेकाना म्हणून आहेत, त्यांनी बघितलं. ते बोलतात की ते मला घरी यायचे, 2-3 वेळा घरी आले की बोलले की चल आपल्या टीम मध्ये आपण बाहेर जातो खेळायला, तिथून नाव होईल तुझं, खूप होईल. तर मग मी त्यांच्यात गेलो. 2023ला मी त्यांच्यात एकविरा थल, त्या टीमचं नाव एकविरा थल मध्ये मी आलो. एकविरा थल मध्ये आल्यावर म्हणजे माझी एकतर चांगलं झालं, माझं रायगड प्रीमियर लीग मध्ये निवड झाली त्यांच्या संघामध्ये आल्यावर. आणि म्हणजे सर्व चांगलं होतच गेलं. बाहेर त्यांच्यात खेळायला भेटला, रायगड बाहेर किंवा मुंबईमध्ये. त्यांच्यात खेळता खेळताना तेवढं नाव झालं, ओळख झाली मोठ्या मोठ्या प्लेयरांसोबत, जेणेकरून मला सर्व प्रीमियर लीग खेळायला मिळाले. अजून कोण कोण सपोर्ट करतं तुला अलिबाग मधून क्रिकेट खेळण्यासाठी? सपोर्ट खूपच आहे. गावाचा सपोर्ट आहे, माझ्या गावातल्या ग्रुपचा सपोर्ट आहे, भावंडांचा सपोर्ट आहे, काकांच्या मुलांचा. अजून सुमेध पत्रे असेल, पूर्ण एकविरा थल संघ असेल किंवा थलेश्वर थल संघ, त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे मला. आर्यन, मला सांग की जेव्हा तू अलिबाग मध्ये ट्रायल दिलंस ISPLचं, चित्रलेखाताई पाटील यांनी जे ऑर्गनाईज केलं होतं, आणि त्याच्यानंतर जो प्रवास होता, कारण त्यानंतर 2-3 ट्रायल्स तुला द्याव्या लागल्या असतील, तो कसा होता? प्रवास म्हणजे पहिला अलिबाग मध्ये ट्रायल होती. त्या ट्रायलला माझ्यासोबत साई पाटील होता नेहमी. ती ट्रायल झाली माझी. मग नंतर सेकंड ट्रायलला मला 48 तासांनी येणार होतं तिकीट, गोल्डन तिकीट येणार होतं. ते गोल्डन तिकीट आलं आणि मग सायनला निघालो आम्ही. सकाळी मला बोलले की 8ला तुझा रिपोर्टिंग टाइम आहे. सर्वांना तेच आलं. त्याच दिवशी सकाळी निघालो. सकाळी निघत बोट, तिथून बोटी ते मांडवा टू गेटवेचा प्रवास, मग तिथून टॅक्सी, ट्रेन, तसं करत करत आम्ही सायन पर्यंत पोहोचलो. मग सायनला सकाळी किती वाजता निघालास? सकाळी 6 वाजता निघालो.
6 वाजता अलिबाग वरून मांडव्याला गेलास हा बाईकवर आणि मग बोट पकडली. मग तिकडून बोट पकडली 7:30ची. भाऊच्या धक्क्याला गेलास. हा, भाऊच्या धक्क्याला गेलो. तिकडून टॅक्सी पकडून रेल्वे स्टेशन पर्यंत गेलो. रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडली. मग तिकडून सायन, तिकडून परत चालून टॅक्सी, तोच प्रवास सायन्स पर्यंत पोहोचलो आम्ही. ग्राउंडला गेलो. तिथे जाऊन खूप मोठे मोठे प्लेअर होते, जसे विजय पावले, कृष्णा पवार, योगेश पेनकर, खूप मोठे होते. दबाव होता का? दबाव होता. प्रदीप पाटील की हे समोर आल्यावर कसं करायचं, काय करायचं. ओके. मग तिकडे नेट्स होते, नेट्स मध्ये बॉलिंग टाकायची होती. तर तिकडे परफॉर्मन्स चांगला झाला माझा ऑन ग्राउंड. खूप चांगला झाला परफॉर्मन्स. म्हणजे मला तर वाटलं खूप चांगला झाला, पण मनात एक धाकधूक होती की एवढे प्लेअर आहेत, एवढे मोठे प्लेअर, प्रदीप पाटील वगैरे सर्व होते तिकडे, की यांच्यात आपलं सिलेक्शन होणं खूप कठीण आहे. तरी 48 तासांनी मग त्यानंतर घरी आलो. मग मनात धाकधूक होती 48 तास की आता काय होईल. आणि शेवटी 48 तासांनी मला ग्रीन तिकीट आलं. ओके, ठीक आहे. आणि मग नंतर परत घरी आलो. आणि नंतर मग ज्या दिवशी सिम्युलेशन मॅचची ट्रायल होती, म्हणजे ब्ल्यू तिकीट साठी सिम्युलेशन मॅचेस होणार, ग्रीन तिकीट घेऊन आम्ही तिकडे गेलो. कुठे मालाडला गेलो. मालाडला पण आमचा मालाडचा प्रवास तर असा झाला की आम्ही किती वाजता पोहोचायचं होतं मालाडला पण 8:30 वाजता पोहोचायचो. रिपोर्टिंग टाइम 8:30 होता. इथून शक्य नव्हतं मालाडला पोहोचणं एवढ्या लवकर. तर मग आम्ही काय केलं, आदल्या दिवशी संध्याकाळी मी प्रॅक्टिस करत होतो. मला साई पाटीलचा कॉल आला की तो बोलला की आता आपल्याला जायचंय मालाडला, तू काय करतोय. मी प्रॅक्टिसला होतो. तर तो बोलते आताच्या आता आपल्याला निघायचं. मग आम्ही तिथून निघालो. आम्ही रिव्हर जेटीला गेलो. तिथून आम्ही तर मध्ये बसून आम्ही उरणपर्यंत पोहोचलो. मी, मोनेजा, निखिल पाटील एक आहे तो, आणि साई पाटील आणि मी. आम्ही तर म्हणजे काय असतं? तर म्हणजे एक असं बोट असते, त्यामध्ये माणसं जातात. अच्छा, किती मोठी असते बोट? तर किती लोक बसतात? 30. ओके. तर त्यामध्ये बसलो. आणि पण आम्ही गेलो, ती 8ची तर होती. म्हणजे त्या तरला आम्ही 14 जण सोडून व्यतिरिक्त कोणीच नव्हतं कालोखात. तर आम्ही गेलो तिथे. सकाळी काळोख होता तेव्हा वेळेला? रात्री, संध्याकाळी 7:30-8ला रात्री गेलास? ओके, आदल्या दिवशी. तर तिकडून आम्ही मग उरणला पोहोचलो. उरणवरून तिकडून रिक्षा पकडली. तिकडून रिक्षा पकडून आम्ही उरण बस स्टँडवर गेलो. तिकडून मग आम्ही पनवेल बस पकडली. तिकडे एक निखिल पाटील त्याची रूम होती, तिकडे आम्हाला वस्ती करायची होती. आणि त्याच्यासोबत आम्ही मालाड इथे जाणार होतो सकाळी लवकर उठून. आम्हाला तिकडे जायला वाजले तरी 11 वाजले रात्रीचे. पनवेलला जाऊन राहिलास? पनवेलला जाऊन राहिलो. तिकडे रात्र काढली. सकाळी लवकर 5 वाजता उठून परत निघालो. तिकडून निघालो परत डायरेक्ट सकाळी मालाडला 8ला टच. तिकडून मग आमचं सर्व चालू झालं. सिम्युलेशन मॅचचा नाश्ता, सर्व प्रॅक्टिस, वॉर्मअप वगैरे. त्यांनी टीम्स पाडल्या, 11 जणांच्या 6-7 टीम पाडल्या. त्यामध्ये खूप मोठे प्लेअर होते. माझ्या संघामध्ये पण खूप मोठे प्लेअर होते. कोण होता? प्रदीप पाटील होता माझ्या संघामध्ये, आणि अजून आकाश चिंदारिया होता, ऐश्वर्या सुर्वे होता. असं खूप मोठे प्लेअर होते. तर त्यांच्यात खेळण्यामध्ये दबावच होता माझ्यासाठी, कारण की मोठे प्लेअर. मग कसं झालं तो प्रवास ऑन ग्राउंड, त्यात पण खूप चांगला परफॉर्मन्स झाला माझा. म्हणजे मी 2 ओव्हर टाकल्या, 3 रन दिल्या. आणि क्या बात आहे. 2 ओव्हर टाकल्या, 3 रन दिल्या, 2 विकेट काढल्या. आणि तिथे असं होतं की 12 बॉलमध्ये 15 रन डिपेंड करायच्या आणि मॅक्झिमम 2 विकेट काढायचा. ते माझं झालं. आणि बॅट्समॅनला होतं 12 बॉलमध्ये मॅक्झिमम 25 रन करायच्या. ते बॅट्समॅनचं वेगळं होतं, मला वेगळं होतं. तर माझं झालं ते सर्व. ते झाल्यानंतर परत मग घरी आलो. संध्याकाळी रात्र झाली घरी यायला, 8-9 वाजले घरी यायला. मग घरी आलो परत. मग तेच 48. आलास कसा येताना तिथून आम्ही निघालो, इको पकडली. इकोनी परत रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वे स्टेशन मधून परत भाऊच्या धक्क्यापर्यंत आलो. भाऊच्या धक्क्यावरून परत तसंच सेम बोटनी परत मग घरी आलो. घरी यायला वाजले तेव्हा पण 10-10:30 वाजले मला घरी यायला. परत घरी आलो. परत 30 सेम 48 तास. तेच 48 तास मनात धाकधूक चालू होती, काय होईल ना काय नाही. नंतर मग 48 तासानंतर मग साई पाटील बोलला की टेन्शन नको घेऊ, तुला ब्ल्यू तिकीट आलेलं आहे, तुझं नाव ऑप्शनला गेलेलं आहे. तेव्हा मनाला वाटलं की काहीतरी झालंय आता. तर साई मला सांग की आर्यन आज खेळतोय, त्यांनी तुझं नाव घेतलं की तू त्याला बरीच
हेल्प केलीस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, ISPLच्या ब्लू तिकीट मिळवण्यासाठी काय काय केलंस मला सांग. तर मदत म्हणजे मी अशी केली त्याला की जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्यानंतर फर्स्ट ट्रायल त्याची अलिबागमध्ये झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट ट्रायल त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर ट्रायल त्याची मुंबईत होती, तर त्याला तेवढ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या की तिथपर्यंत कसं पोहोचायचं. आणि माझे थोडे कॉन्टॅक्ट आणि माझे एक प्लेयर्स लोकांसोबत थोडे असलेले संबंध, त्या जोरावर मी त्याला तिथपर्यंत घेऊन गेलो. त्याला मी ती ट्रायल दिली. त्यांनी टोटल 2 ट्रायल दिल्या. 2 ट्रायलमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर जेव्हा त्याचं ऑप्शनला नाव गेला त्यानंतर मग एक त्याच्या मनात पण आणि माझ्या मनात पण एक धाकधूक होती की त्याला आता कोण सिलेक्ट करणार. आज एवढ्या मोठ्या स्टेजला त्याला एक 96 प्लेअर फक्त सोल्ड होणार होते. ते खूप मोठी गोष्ट. त्यामध्ये मला आर्यन खारकर मला पाहायचं होतं. तर माझं मी जेव्हा अलिबागमध्ये मोठ्या मोठ्या इंटराज असतात तेव्हा मी सुमित ढेके, योगेश पेनकर यांना बोलवतो, विश्वजित ठाकूर यांना बोलवतो. तर सुमित ढेकेंनी जी ऍड टाकली होती त्यांच्या पेजवर, मी तेव्हा सुमित दादाला फोन केला आणि म्हटलं की माझा एक प्लेअर आहे आर्यन खारकर, की त्याला तू एक चान्स दे आणि त्याची बॉलिंग परफॉर्मन्स वगैरे चेन्नई सिंगमच्या कोच समोर तू दाखव. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू त्याला घेऊन ये. पण तो पण प्रवास कठीण नव्हता. आदल्या दिवशी रात्री त्याची रायगड प्रीमियर लीगला मॅच होती. तो आदल्या दिवशी रात्री रायगड प्रीमियर लीगची मॅच खेळली. त्यानंतर सकाळी लवकर उठून तिथपर्यंत पोहोचला आणि तिथे परफॉर्मन्स चांगला दिला. त्याला पूर्ण दिवसातून 1 ओव्हर भेटली. सगळ्या मोठे प्लेयर्स होते. 1 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 ते 3 रन दिले आणि 1 विकेट घेतला. त्यानंतर मी सुमित दादाला संध्याकाळी कॉल केला फ्री झाल्यानंतर. सुमित दादा बोलला मला की परफॉर्मन्स तर त्याचा चांगला दिलाय, बाकी सगळं आता पुढच्या गोष्टी आहेत. त्यानंतर मग योगेश दादाशी पण मी तेच टच की योगेश दादा माझा एक प्लेअर आहे, तू माझा प्लेअरला बघ जरा, त्याचा परफॉर्मन्स घे. त्याच्याकडे गेम होता पण त्याला कुठेतरी तो गेम दाखवायला पाहिजे. त्याच्यासाठी मी हा सगळा सपोर्ट त्याला केला. त्यानंतर मग फाल्कन रायझर्स हैदराबाद ज्या टीम मध्ये तो गेलाय त्याची ट्रायल झाली पुन्हा एकदा खारघरला. तर तिथे खारघरला ट्रायल होती. त्यानंतर मला अफजलबाईंनी फोन केला की त्याला घेऊन ये, त्याचा एकदा परफॉर्मन्स बघूया. योगेश पेनकरनी पण मला फोन केला की त्याला घेऊन ये. मी त्याला तिथे घेऊन सकाळी, तो तर प्रवास खूप कठीण होता. सकाळी आम्ही उठलो, आम्हाला बस वगैरे भेटत नव्हती तिथपर्यंत जाण्यासाठी आणि त्यांचं टायमिंग होतं सकाळी लवकर 8 वाजता पोहोचणं. आम्ही ह्या गाडीला हात करून त्या गाडीला हात करून तिथपर्यंत पोहोचलो तेवढ्या वेळात, त्यांच्या वेळात. थोडा आम्हाला इकडे तिकडे झालं. अफजलबाईचे फोन यायला लागले की परफॉर्मन्स कोच थांबलेत, परफॉर्मन्स त्याचा दाखवायचा आहे. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर त्याला एक 12 बॉल टाकायला दिले. 12 बॉलमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. त्याच्यासमोर आकाश जहांगीर होता, त्यानंतर आकाश तारेकर वगैरे सगळे चांगले प्लेयर्स होते. त्यांनी त्याला चांगला परफॉर्मन्स करून दाखवला. त्यानंतर त्याला बॅटिंग म्हणजे ऑलराऊंडर आहेच तो, पण त्यांनी बॉलिंगसाठी फॉर्म भरला होता. तर अफजलबाईंनी त्याला बॅटिंग दाखवली की बाबा तू बॅटिंग कर. तर बॅटिंगला पण चांगले स्ट्रोक त्यांनी खेळले. कव्हर ड्राईव्ह असेल, त्यानंतर कव्हर मिड विकेट सगळे त्यांनी परफॉर्मन्स त्यांनी तिथे चांगला दाखवला. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच ऑक्शन होता, ऑक्शनचा दिवस होता. आणि मग आम्ही सगळे, माझा मित्र अथर्व पाटील, आम्ही वगैरे सगळे त्याच्यासोबत बसलो आणि फायनली तो सिलेक्ट फाल्कन रायझर्स हैदराबाद मध्ये झाला. क्या बात आहे. तू केलेल्या मेहनतीबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आर्यन सिलेक्ट झाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.